नमस्कार, गीता व्हेज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण झटपट ग्रेव्ही पनीर चिली कशी करायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे 700 ग्रॅम पनीर असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता यावर मिरेपूड टाकायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने सर्व बाजूनी मिरेपूड लावून झाली की यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आणि आता हे सर्व कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण पनीर तळण्यासाठी एक बॅटर तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे, पाव वाटी कॉर्नफ्लॉवर आणि आता यातच पाव चमचा मिरेपूड टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि यात थोडं थोडं पाणी टाकत ह्याचं छान असं घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे बॅटर घट्ट बनवायचे। तर इथे ज्या वाटीने मैदा घेतला आहे 1 वाटी तितकंच पाणी यामध्ये टाकायचे। आता हे पनीर तयार केलेल्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आणि आता हे पनीरचे तुकडे यात टाकून झाले की चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पनीरचे तुकडे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत। आता हे तळून घ्यायचे। तर तेल छान गरम झालेलं आहे आणि आता हे पनीरचे तुकडे तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि अशा पद्धतीने एक एक पनीरचे तुकडे सोडून मस्त खरपूस तळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने सर्व बाजूने पनीर छान खरपूस तळून घ्यायचे। तर इथे हे तळून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व पनीर तळून घेऊयात। तर इथे सर्व पनीर छान खरपूस असे तळून झालेत, मस्त खरपूस झालेत। मसाला घेतलेला आहे पनीर चिली मसाला। तर इथे 4 पाकिट घेतलेले आहे 800 ग्रॅम पनीरसाठी। तर आता हे फोडून घ्यायचे। इथे मी 4 पाकिट फोडून घेतले आहे। आता यात पाणी घालायचंय। तर एवढ्या मिश्रणात मी तर आता हे सर्व मिक्स करून झाले व्यवस्थित। तर इथे मी एकूण फुल 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। आता हे कडक गरम करून घ्यायचं। तर इथे तेल छान असं कडक तापलेलं आहे। इथे लसूण टाकायचा बारीक चिरलेला। आता लसूण छान असा ब्राऊन झालेला आहे। आता लगेच त्यात 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या टाकायच्या। आता इथे 2 वाटी कांदा टाकायचा आहे। तर इथे मी कांदा उभे काप करून घेतलेला आहे। तो उभे कापाऐवजी बारीक चिरलेला किंवा चौकोनी तुकडे करूनही घेऊ शकता। तरी सगळं परतत असताना गॅस हा फुलच ठेवायचा आहे। फुल गॅसवरच छान खरपूस परतून घ्यायचे। तरी ते कांदा छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये ढोबळी टाकायची। तर त्याच वाटीने मी ते ढोबळी मिरची घेतली आहे। आता ही पण छान खरपूस परतून घ्यायची।
तर यावर आता थोडंसं मीठ टाकायचं, अगदी थोडं मीठ टाकायचं, कारण जे पाकिट घेतलं त्यात मीठ असतं. आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं, एक 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचं. तरी ते ढोबळी छान असे 4 मिनिटं मस्त असे परतून घेतले आहे. आता यात टॅमॅटो घालायचे, सेम वाटी हे टॅमॅटो उभे करून घेतलेले आहेत. आता टॅमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं. तरी ते टॅमॅटो छान असे परतून झाले. आता यामध्ये हे तयार केलेलं बॅटर घ्यायचं काढून. आता याला एक उकळी येऊन द्यायची. तर तुम्हाला उकळी आली, त्यात पनीर टाकून घ्यायचं, ते व्यवस्थित मिक्स करून एक उकळी आली की गॅस बंद करायचा. आता हे छान असं उकळलेलं आहे. आता गॅस बंद करून यामध्ये 1 ते 1.5 वाटी टॅमॅटो सॉस टाकायचा आणि हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि मस्त अशी आपली ग्रेव्ही पनीर चिली तयार आहे. अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज व्हेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा.